जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो, पशुधन ऐश्वर्य या मराठमोळ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन आलो आहे। या व्हिडिओमध्ये आज आपण जे मशीनमध्ये प्रोलॅप्स म्हणजे मशीनचं मायांग बाहेर येणं या विषयावरती सविस्तर माहिती घेणार आहोत। जसे की मशीनचे मायांग कशामुळे बाहेर येते, याची कोणकोणती विविध कारणे असू शकतात आणि याच्यावरती जर प्रतिबंधात्मक उपाय म्हटलं तर आपण त्यांना कसं सांभाळ त्यांचा करून यावरती मात करू शकतो, ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। प्रथमतः हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण म्हटलं तर आपल्याला या व्हिडिओची रिक्वेस्ट योगेश पाटील या सरांनी केलेली, कारण काही दिवसांपूर्वी त्यांची म्हैस व्यायलेली होती। व्यायल्यानंतर काही तासातच त्यांच्या म्हशीचं मायांग बाहेर आलं आणि डॉक्टरांनी ट्रीटमेंट केल्यानंतरही ते न बसल्यामुळे त्यांची म्हैस मृत्युमुखी पडली। आणि त्यांचं असं मत आहे किंवा माझंही हेच मत आहे की हे इतर दुसऱ्या कोणत्या पशुपालकाच्या बाबतीत घडू नये, त्यासाठीच आपण हा माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आलो आहे। पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल, तसेच हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर या व्हिडिओला लाईक करा, तसेच या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। प्रथमतः जर बघायला गेलं तर आपल्याला हा जास्तीत जास्त प्रॉब्लेम म्हशीमध्ये बघायला मिळतो आणि त्यातल्या त्यात हे वेलेल्या म्हशीमध्ये किंवा जी ताजी वेळेला झालेली म्हैस आहे त्यामध्ये हा प्रॉब्लेम भयंकर प्रमाणात आपल्याला आढळून येतो। तसं बघायला गेलं तर हा प्रॉब्लेम गायींमध्ये सुद्धा असतो, पण खूप कमी प्रमाणात। पण म्हशींमध्ये ह्या प्रॉब्लेममुळे बऱ्याच ठिकाणी आपल्या पशुपालक मित्रांचं आर्थिक नुकसान होत आहे। आता याची नेमकी कारणं काय आहेत, तर पहिलं कारण म्हटलं तर आपल्या म्हशींमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसची कमतरता। बऱ्याच वेळेस काय होतं तर आपल्या म्हशींची बरीच वेळ तर सुखरूपपणे झालेली असतात आणि जसं जसं त्यांचं वय वाढत जाईल तसं तसं त्यांच्या शरीरातील कॅल्शियम आणि फॉस्फरस हे कमी कमी होत जातं। पण जो आपला पशुपालक आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होतं आणि यामुळे जेव्हा आपली म्हैस व्यायला होते किंवा ताजी वेलेली असते तेव्हा तिच्या शरीरातलं कॅल्शियम आणि फॉस्फरसच्या डिफिशियन्सीमुळे तिचं अचानकपणे मायांग म्हणजे प्रोलॅप्स अचानकपणे आपल्याला दिसून येतो। तसंच दुसरं कारण म्हटलं तर प्रोटीन आणि विटॅमिन्स युक्त संतुलित आहार नसणे किंवा चारा नसणे। बऱ्याच वेळेला काय होतं तर आपला जो पशुपालक आहे तो ज्या प्रकारे गायींना खाद्य देतो त्या प्रकारे म्हशींना देत नाही, त्यांना दुय्यम दर्जाचं खाद्य देतो। म्हणजे दुय्यम दर्जाचं म्हणायला गेलं तर त्यांना माळरानावरती चारायला बांधणे, तसेच जे आपल्या गायींच्या पुढे शिल्लक राहिलेलं अन्न आहे ते त्यांना देणे आणि त्यामुळेही अशा निकृष्ट दर्जाच्या चाऱ्यामुळे आपल्या म्हशींचं मायांग बाहेर येऊ शकतं। तसंच तिसरं कारण म्हटलं तर आपल्या ज्या व्यायला झालेल्या म्हशी आहेत किंवा ताज्या वेलेल्या म्हशी आहेत त्यांना सतत उतारावरती म्हणजे मागील पृष्ठभागावरती उतार, ह्या उतार असणाऱ्या जागेवरती सतत बांधणं, तर त्यामध्ये सुद्धा काय होतं तर जी गर्भाशयाचा त्यांचा पूर्ण लोड आहे, खाल्ल्यानंतर संध्याकाळी जेव्हा आपली म्हैस पूर्ण खाते तेव्हा जो गर्भाशयाचा संपूर्णपणे लोड आहे तो मागील बाजूस म्हणजे वेजायनावरती येतो आणि त्यामुळेही म्हशींमध्ये आपल्याला मायांग बाहेर येण्यासारख्या समस्या दिसून येतात। तसेच जर बारकाईनं विचार केला तर म्हशींमध्ये आपल्याला हा जो प्रॉब्लेम आहे तो जास्तीत जास्त करून थंडीमध्ये बघायला मिळतो। म्हणजे जेव्हा जास्त थंडी पडते त्यावेळेला आपल्याला जास्त करून हे चारी बाजूला म्हशींमध्ये प्रोलॅप्सच्या केसेस बघायला मिळतात। तर आता ही होती मायांग बाहेर येण्याची कारणे। तर समजा जर आपल्या म्हशीमध्ये हा प्रॉब्लेम येऊ नये किंवा आपल्या इतर जनावरांमध्ये प्रॉब्लेम येऊ नये किंवा जर आपल्या जनावरांमध्ये हा प्रॉब्लेम येत असेल तर आपण यावरती कोणता उपचार करू शकतो किंवा येऊ नये म्हणून आपण प्रतिबंधात्मक म्हणून काय करू शकतो, तर आता हेच आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत। प्रथमतः जर हा प्रॉब्लेम आपल्या म्हशींमध्ये येऊच नाही म्हटलं तर आपण त्यांना योग्य वेळी मिनरल मिक्सचर देणं किंवा त्यांना कॅल्शियम फॉस्फरसची कमतरता भरण्यासाठी त्यांना कॅल्शियम देणं, तसेच त्यांना आपल्या जनावरांना गुळ चारणं, ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या आपण त्यांना देणं गरजेचं आहे। कारण आपण जर त्यांच्या शरीरामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसची जर लेवल मेंटेन ठेवत असेल तर आपल्या जनावरांमध्ये म्हणजे आपल्या ज्या म्हशी आहेत त्यांच्यामध्ये 99.99% आपल्याला प्रोलॅप्स बघायला मिळणार नाही। तसेच समजा जर आपल्या म्हशीमध्ये प्रोलॅप्सचा प्रॉब्लेम आहे किंवा जी आपली पहिला रेड आहे त्यामध्ये आपल्याला तिचं थोडंफार मायांग दिसतंय, तर अशा वेळेला बऱ्याचदा आपला शेतकरी त्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्या दुर्लक्षाचा फायदा की तिच्या शरीरातील जे कॅल्शियम आहे ते हळूहळू कमी होत जातं। तर अशा वेळेला आपण त्याकडे दुर्लक्ष न करता आपण तिला योग्य ते कॅल्शियमयुक्त आहार देणं गरजेचं आहे। त्याचबरोबर तिचं मायांग बाहेर येऊ नये त्यासाठी आता बरेच मेडिसिन उपलब्ध आहेत, त्यामध्ये जर प्रोॲक्टिव्ह बोलसचाही रिझल्ट चांगला येतो किंवा आपण तिला योग्य त्या प्रकारचे जे फॉस्फरसयुक्त जे पावडर आहेत म्हणजे समजा मेगाफॉस आहे किंवा सोडा ॲसिड फॉस आहे यासारखे आपण त्यांना पावडर देऊ शकतो फॉस्फरसची कमतरता भरून काढण्यासाठी। त्याचबरोबर आपण तिला इन्स्टंट एनर्जीसाठी कॅल्शियम देऊ शकतो। तर अशा प्रकारचे जर प्रतिबंधात्मक उपाय आपण जर वेळीच केले तर म्हशींमध्ये आपण हा प्रॉब्लेम टाळू शकतो।
आणि कधी कधी काय होतं तर आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि जेव्हा मशीनमध्ये पूर्णपणे प्रोलॅप्स होतं म्हणजे संपूर्ण शरीर पूर्णपणे अंग बाहेर येतं मायांग तिचं, तर अशा वेळेला जेव्हा आपले डॉक्टर्स धडपडून त्या अंग बसवण्याचा प्रयत्न करतात तर जेव्हा तिचं मायांग बाहेर येतं तेव्हा कुठेतरी इंटरनल डॅमेज झालेलं असतं आणि त्यामध्ये जरी अंग बसवलं तरी 99.99% चान्सेस राहतात की आपली म्हैस दगावू शकते. तर त्यावेळेला सावध होण्यापेक्षा माझं तर सर्व पशुपालकांना एकच म्हणणं असेल की आपण समजा मशीनमध्ये थोडं जरी मायांग बाहेर दिसत असेल तर अशा वेळेला आपण तिथं दुर्लक्ष न केलेलं बरं किंवा योग्य वेळी योग्य तो उपचार दिल्यानंतर आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य वेळी योग्य तो उपचार दिल्यानंतर आपण आपल्या म्हशीमध्ये त्या गोष्टीस आळा घालू शकतो. तसेच समजा जर आपल्या म्हशीचं टेम्परेचर डाऊन राहत असेल तर तिला आपण मायफेक्स सारखं कॅल्शियम किंवा CBG म्हणजे कॅल्बरॉल यासारखं जे कॅल्शियम आहे ते आपण तिला डायरेक्ट IV म्हणजे डायरेक्ट तिच्या शिरामार्फत रक्तामार्फत तिला देऊ शकतो. त्यामुळे तिच्या शरीरामध्ये कॅल्शियमची लेवल मेंटेन राहू शकते. त्याचबरोबर आपल्या ज्या व्यायाला झालेल्या म्हशी आहेत त्यांना उतारावरती न बांधणं, सहसा त्यांना व्यायाला झाल्यानंतर पुढच्या पायामध्ये उतार आणि मागच्या पायामध्ये चढ ह्या प्रकारेच त्यांना त्यांची बांधणी असावी. त्याचबरोबर जर प्रतिबंधात्मक उपाय म्हटलं तर आपल्या ज्या म्हशी आहेत व्यायाला झालेल्या त्यांना संध्याकाळच्या वेळेस कमी चारा देणं हाही त्यावरती एक पर्याय राहू शकतो, जेणेकरून तिच्या गर्भाशयावरती जास्त लोड येणार नाही. तर मित्रांनो, ही होती आपल्या म्हशींमध्ये मायांग बाहेर येण्याची कारणे, तसेच त्यावरती जे प्रतिबंधात्मक उपाय तेही आपण या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत. तरी आपण इथून पुढे जे नेक्स्ट व्हिडिओ आहेत त्यामध्ये जी प्रोॲक्टिव्ह बोरस आहे, तसेच जे मशीनमध्ये मायफेक्सचा वापर कधी केला पाहिजे, तसेच त्यांना कॅल्शियम किंवा कोणतं फॉस्फरस दिल्यानंतर त्यांचं मायांग आपण बाहेर येण्यापासून रोखू शकतो किंवा त्याच्या खुणा काय आहेत की त्यामुळे आपण आधीच समजू शकतो की आपल्या म्हशीला वेल्यानंतर किंवा याच्या आधी हा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर याच्यावरतीही आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहेत, तर याची माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अशाच प्रकारच्या नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला हवे असतील तर आपल्या पशुधन ऐश्वर्या या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा आणि जर तुमच्या मनात काही शंका असतील आणि तुम्हाला जर कोणत्या विषयांवरती व्हिडिओ हवे असतील तर ते तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून कळवू शकता. त्यावरती मी लवकरात लवकर एखादा माहितीपूर्ण व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न नक्कीच करीन. तर मित्रांनो भेटूया लवकरच आणखीन एका माहितीपूर्ण व्हिडिओ सहित. तोपर्यंत जय महाराष्ट्र.